दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत रद्धे. उजनी अपडेट 3 ऑगस्ट 2026 संध्याकाळची स्थिती. भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे वरील धरणांमधनं मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरण हे 98% भरलेलं आहे. धरणात 116 TMC एकूण पाणीसाठा आहे. दौंडची आवक ही 44,000 क्युसेक इतकी झालेली आहे. दरम्यान त्यामध्ये आणखीन वाढ होणार हे निश्चित आहे, कारण अनेक धरणांमधनं पाणी सोडण्यात आलेलं आहे. उजनी धरणातून सध्या भीमा नदीच्या पात्रामध्ये 61,600 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे, तर वीरमधून 24,000 क्युसेक्सचा विसर्ग ठेवण्यात आलेला आहे. हा विसर्ग 14,000 क्युसेक होता, तो आता वाढवण्यात आला आहे. त्यामुळं वीर आणि उजनीमधून मिळून जवळपास 85,000 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. दौंडजवळ भीमा नदी ही 44,565 क्युसेकनं वाहती आहे, तर नीरा नृसिंहपूर ते भीमेचा विसर्ग हा 68,986 क्युसेक इतका आहे. पंढरपूरमध्ये भीमा नदी 55,656 क्युसेकनं वाहत आहे. आता भीमा खोऱ्यामधल्या अनेक धरणांवर आज पावसाची नोंद आहे. घोड उपखोऱ्यामधल्या माणिकडोहवर 81 मिलीमीटर पाऊस झाला आहे सकाळपासून. पिंपळगावजवळ 40, याचबरोबर वडजवर 38 आणि डिंभेवर 32 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. त्यामुळं डिंभे असेल, वडज आणि येडगाव या धरणातनं पाणी सोडण्यात आल्यामुळं घोड धरणातनंही पाणी सोडलं जाते. हे पाणी घोडमध्ये येतं आहे. त्यामुळं 10,000 क्युसेकचा विसर्ग हा घोडमधून ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान चासकमान प्रकल्पातून 16,210, भामा आसखेडमधून 7,400, वडिवळे धरणातून 3,592, आंध्रामधून 1,921, पवनामधून 9,840, कासारसाईमधनं 1,500 क्युसेक, मुळशी धरणातून 9,900 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पुण्यातलं जे खडकवासला धरण आहे त्यातून 29,117 क्युसेकनं पाणी सोडलं जातं. याचं कारण म्हणजे वरसगाव आणि पानशेत साखळी धरणं जे आहेत, खडकवासला साखळी धरणं, यातून मोठ्या प्रमाणात पाणी खडकवासला प्रकल्पाकडे येतं आहे. त्यामुळं त्यातून 29,117 क्युसेकचा विसर्ग ठेवण्यात आलेला आहे. वीर धरणामधनं जवळपास 24,000 क्युसेकचा विसर्ग हा ठेवण्यात आलेला आहे. यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढणार आहे. त्यामुळेच उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा 50,000वरनं 61,600 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. पंढरपूरमध्ये आता पुराची स्थिती जी आहे ती निवळलेली आहे आणि भीमा नदी या ठिकाणी साधारणपणे 55,656 क्युसेकनं वाहत होती.